ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन, पूर्णयोगाचे अंतरंग. नमस्कार. आज आपण एका खूप वेगळ्या पण महत्वाच्या विचारावर बोलणार आहोत. नमस्कार. हा विचार आहे प्रामाणिक अभिप्सा. आपल्याकडे श्री अरविंद यांच्या विचारांशी संबंधित काही उतारे आहेत. दिव्य जीवनाची अभिप्सा यातून. तर ही संकल्पना नेमकी काय आहे आणि तिचा दिव्य जीवन साधण्याशी काय संबंध आहे हे आपण जरा समजून घेऊया. बरोबर. या उतारांमध्ये म्हणजे सुरुवातीलाच एक प्रकारचं आश्वासन मिळतं की नाही, की जर अभिप्सा खऱ्या अर्थाने प्रामाणिक असेल तर तिचा परिणाम होतोच. म्हणजे व्यक्ती दिव्य जीवनाच्या दिशेने नक्कीच पुढे जाते. अगदी. आणि मला वाटतं यातलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी प्रामाणिक म्हणजे काय हे खूप स्पष्ट केलंय. अच्छा. हे बघायला गेलं तो खूप खोल आहे. म्हणजे फक्त आणि फक्त ईश्वरी सत्याचीच ओढ पाहिजे, तीव्र इच्छा. फक्त ईश्वरी सत्याची. हो. आणि दुसरा म्हणजे दिव्य शक्ती प्रती किंवा जी काही दिव्य माता आहे तिच्या प्रती अधिकाधिक समर्पण करत जाणं. आणि तिसरं आपल्या वैयक्तिक इच्छा, आपल्या मागण्या, वासना त्या सगळ्या बाजूला ठेवणं, त्यांचा त्याग करणं. म्हणजे स्वतःच्या गरजा, इच्छा विसरून जायच्या. तसंच काहीसं. आणि पुढे म्हणतात की आपण जे काही करतो ना, कोणतीही कृती, ती सगळी ईश्वराला अर्पण करायची. प्रत्येक कृती. हो. आणि सगळ्यात कळीचा मुद्दा, कोणतंही काम करताना मी करतोय हा भाव नको, अहंकार मध्ये नकोच. ते काम म्हणजे जणू ईश्वरानेच दिलेलं कार्य आहे असं समजून करायचं. या सगळ्याला मिळून त्यांनी म्हटलंय की हा दिव्य जीवनाचा पाया आहे. बापरे, हे कलाकार खूपच मोठं वाटतंय. फक्त ईश्वराची इच्छा धरायची आणि स्वतःच्या सगळ्या इच्छा सोडून द्यायच्या. खरंय. आणि प्रत्येक कामातला अहंकार काढायचा. पण एक प्रश्न येतोच मनात, जो उतार्यात पण आलाय. तोच की हे सगळं एका झटक्यात नाही होत. बरोबर. हे काही असं जादूची कांडी फिरवल्यासारखं नाही होणार, नाही का? इथेच तर खरी कसोटी आहे. अगदी बरोबर. आणि म्हणूनच ते पुढे म्हणतात की व्यक्ती एकदम अशी परिपूर्ण होत नाही, पण सतत तशी इच्छा बाळगणं महत्वाचं आहे. म्हणजे प्रामाणिकपणे तसं होण्याची आकांक्षा धरणं. म्हणजे निदान ती इच्छा तरी तीव्र हवी. हो. आणि त्यासाठी ईश्वरी शक्तीने मदत करावी म्हणून अगदी मनापासून सरळपणे प्रार्थना करणं हे महत्वाचं आहे. अच्छा. म्हणजे प्रयत्न आणि प्रार्थना दोन्ही हवं. अगदी. ही प्रक्रिया हळूहळू घडते. असं समजा की आपण एक पाऊल टाकतोय आणि मग ईश्वरी कृपा आपल्याला हळूच पुढे नेते. म्हणजे प्रयत्न आणि कृपा यांचा संगम. बरोबर. अपेक्षा अशी नाही की आपण लगेच 100% यशस्वी होऊ, पण प्रयत्न सोडायचा नाही आणि मदतीसाठी प्रार्थना करत राहायची. हो. तर मग या सगळ्या चर्चेचा, या विचारांचा सार काय म्हणता येईल? काय घेऊन जायचंय आपण यातनं? मला वाटतं सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की खरी, सातत्यपूर्ण आणि प्रामाणिक अभिप्सा, ज्यामध्ये पूर्ण समर्पण आहे, वैयक्तिक इच्छांचा त्याग आहे आणि अहंकार सोडून ईश्वराला समर्पित होऊन कार्य करण्याची वृत्ती आहे, हाच दिव्य जीवनाकडे नेणारा मार्ग आहे, असं श्री अरविंद यांचे विचार सांगतात. बरोबर. प्रगती हळू होईल कदाचित, पण जर प्रयत्न प्रामाणिक असतील आणि दैवी मदतीवर श्रद्धा असेल तर ती होणारच. म्हणजे लगेच परिणाम दिसला नाही तरी खचून जायचं नाही. अगदी. तेही त्यात आलंच. हे एकदम स्पष्ट झालं. म्हणजे सातत्य, समर्पण, अहंकारशून्य कृती यावर मुख्य भर आहे. पण हे सगळं रोजच्या आयुष्यात आणणं किती चॅलेंजिंग असेल? आणि इथेच आपण एका महत्वाच्या मुद्द्याकडे येतो, जो या उतार्यांमध्ये थेट नाही पण विचार करायला लावणारा आहे. काय? की प्रत्येक कृती, अगदी रोजची साधीसुधी कामं सुद्धा, ती अहंकाराशिवाय आणि फक्त समर्पण भावनेने करणं हे आपल्या धावपळीच्या आयुष्यात लहान लहान क्षणांमध्ये नेमकं कसं दिसेल? खरंय. म्हणजे ऑफिसचं काम असेल, घरचं काम असेल. अगदी. कोणतंही काम करताना मीपणा न आणता ते फक्त एक सेवा म्हणून किंवा कर्तव्य म्हणून करणं, यासाठी आपल्या बघण्याच्या दृष्टिकोनात काय बदल करावा लागेल? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे नक्कीच. म्हणजे फक्त तात्विक चर्चा नाही, तर प्रत्यक्ष जगण्यात ते कसं आणता येईल? हो. हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारण्यासारखा आहे असं मला वाटतं. त्यावर विचार करायला हवा.
धन्यवाद. उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर.